लोकसभेचा राष्ट्रीय त्योहार उत्साहात साजरा। जिल्ह्यातील अनेक दिग्गजांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। लातूर लोकसभा मतदारसंघात 10 उमेदवारांचे भाग्य ईव्हीएम मध्ये बंद। उदगीर विधानसभा मतदारसंघात लोकसभेसाठी 61.48% मतदान झाले। लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी लातूर लोकसभा मतदारसंघात गुरुवारी शांततेत मतदान पार पडले। मतदारसंघातील 2075 मतदान केंद्रावर मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। निवडणूक आयोगाची हायटेक व्यवस्था असतानाही रात्री उशीरपर्यंत झालेल्या मतदानाची संपूर्ण आकडेवारी समोर न आल्याने निवडणूक यंत्रणेच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत। एकंदरीत देशातले मतदान हे मागच्या काळापासून कमी प्रमाणात होत होतं। आपण सर्वांनी मतदानामध्ये सहभाग घ्या आणि मतदानाची टक्केवारीसाठी आपण मतदान करा। मी करतो आणि आपल्याला पण मी आवाहन करतो, मतदान करा। लातूर लोकसभेच्या मतदानासाठी गुरुवारी सकाळपासूनच मतदान केंद्रावर नागरिकांच्या रांगा लागल्या होत्या। उन्हाच्या चटक्याने मतदारांनी सकाळ व सायंकाळच्या सत्रात मतदानासाठी मोठ्या प्रमाणात हजेरी लावली। मतदान केंद्र तेथे दिव्यांगांसाठी व्हीलचेअर व चिमुकल्यासाठी पाळणाघरची व्यवस्था करण्यात आली होती। यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता। निलंगा तालुक्यातील औराद येथे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सपत्नीक मतदान केले व मतदान करण्याचे नागरिकांना आवाहन केले। देशमुख परिवाराने सहकुटुंब मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला। राष्ट्रसंत डॉक्टर शिवलिंग शिवाचार्य महाराज यांनी वयाच्या 103व्या वर्षी आपल्या आयुष्यात लोकसभेसाठी तब्बल 17 वेळा मतदान केले। आज 17व्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी अहमदपूर येथे आपला मतदानाचा हक्क बजावला। भारतीय जनता पक्षाचे उमेदवार सुधाकर शंगारे यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार मच्छिंद्र कामत यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार राम गारकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। लातूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत, महानगरपालिका आयुक्त MD सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विपिन इटनकर यांनी सहपरिवार शासकीय वसाहत जिल्हा परिषद शाळा लातूर येथे मतदान केले। उदगीर तालुक्यातील लाळी येथील मतदान केंद्रावर आमदार सुधाकर भालेराव यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह हजेरी लावून मतदानाचा हक्क बजावला। वलांडी मतदान केंद्रावर माजी आमदार धर्माजी सोनकवडे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला। दरम्यान वलांडी येथे मतदान केंद्राला काँग्रेसचे उमेदवार मच्छिंद्र कामत, जिल्हा परिषद उपाध्यक्ष रामचंद्र तिरुके, भगवानराव पाटील तळेगावकर, उद्योजक आनंद पाटील आदींनी भेट दिली। देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राईब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या। धन्यवाद।